आता म्हटलं की डीपीटीसीचा निधी सुद्धा वाटप केला जात नाही, विरोधकांना डावललं जात. आम्हाला डावाला जाते. आम्हाला बघा 350-400 कोटीची डीपीटीसी जुने देयक गियक सगळे देऊन जर दीडपट केली तर 400 कोटीच्या डीपीटीसी मध्ये माझ्या हिश्श्याला आतापर्यंत मी जे शिफारशी केल्या 3.5 कोटी रुपये दिले. आता एमएससीबीला सगळ्या हेडमधून पैसे काढून आपण काय करतो की एमएससीबीच्या शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मर विषय असेल, कुठं लाईन दुरुस्त करायचे आहे, कुठं पोल पडलेत, पोल बदलायचे, छोट्या छोट्या या कामासाठी डीपीटीसीतून काही पैशाचं प्रोव्हिजन केलं जाते. ह्यांनी माझ्या पक्षाच्या आमदाराला सुद्धा पैसे दिले, त्यांच्या पक्षाच्या सगळ्या आमदाराला पैसे दिले, फक्त खासदाराला पैसे नाही दिले. तुम्हाला खासदारकी लढायची तर या ना मैदानात, मी आहे ना समोर, तुम्ही काऊन चिंता करा. आतापासूनच एवढं द्वेष कशाला वागवता. बोर्डीकरणच लोकसभेची निवडणूक लढावी माझी बी प्रामाणिक इच्छा आहे. एकदा दूध का दूध पाणी का पाणी होईल. पण मी आज सध्या खासदार आहे आणि मी रनिंग खासदार असल्यामुळं जो काही नैतिक अधिकार आहे मतदारांचा माझ्यावर, ती पूर्तता करण्यासाठी मला हेतुपुरस्सर डावलण्याचं पाप भारतीय जनता पार्टीच्या ह्या नेत्यांनी करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही त्यांना दिले ना डावा उजू, मी समजू शकतो. तुम्ही सत्ताधाऱ्याला 50 दिले असतील, अरे मला 25 द्या ना, तुम्ही मला द्यायचेच नाही. अरे अशी नीती तुम्ही थर्ड क्लास नीती वापरून तुम्ही स्वतःच्या निवडणुका जिंकू शकणार. शेवटी लोकांनी मला निवडून दिले, मी समाजाचं प्रतिनिधित्व करतोय. मी ह्या ठिकाणी लोकांनी मला निवडून ह्यासाठी दिले की माझी काय आमची कामं व्हावी, आणि मी कामं सुचवतोय ते काय माझी कामं नाही सुचवत, मी जनतेचीच कामं सुचवतो. पण ह्यांना सगळं सिरो जिंतूर मध्येच पाहिजे, बाकी लोक नाहीत का. मग मला एमएससीबीचा निधी देताना मला डावलण्याचं कारण काय. अरे एवढंच नाही, मागच्या वेळी बनसोडे साहेब पालकमंत्री असताना त्यांनी मला 3 कोटी रुपये एमएससीबी साठी दिले होते. त्याच्यातले सुद्धा आमच्या ह्या सध्याच्या विद्यमान पालकमंत्र्यांनी माझे पैसे कापलेत. मग हे कशासाठी. आज डीपीटीसीला कट लागला म्हणून माझ्या लोकांना 5-5 लाखाचं काम सुचवलं, त्याच्यात 4 लाखाचं काम दिलं. मला डीपीटीसीला कट लागलाय. आता डीपीटीसीचा कट उठलाय, मग डीपीटीसीचा कट लागला तर सगळ्याला लागल ना. अरे मला द्यायलेच 3 कोटी रुपये 400 कोटी मध्ये, आणि त्याच्यामध्ये मी तुम्ही कटची भाषा माझ्याशी वापरता. म्हणजे माझ्यासोबत उद्या उबाटाचा खासदार ह्या ठिकाणी निवडून आला नाही पाहिजे म्हणून आतापासूनच मला त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम त्या भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री, त्यांचे डॅडी, ते बोलत नाहीत पण पडद्यामागून सगळा राजकारण करणारे हेच लोक आहेत. आणि तुम्हाला करायचं तर खुल्या अंतकरणानं पुढे या ना, 2 हात करायला मी कधी तयार आहे तुमच्या सोबत. लोकशाही आहे, जनतेनं कोणाला निवडून द्यावं कोणाला पाडावं हे जनतेचा नैतिक अधिकार आहे. जनता ठरविलं त्यावेळेस. आणखी 3-3.5 वर्ष बाकी निवडणुकीला, आतापासून झाला. असं आजपर्यंत कोणत्याच पालकमंत्र्यांनी विरोधी पक्षातल्या खासदार आमदारासोबत अशा प्रकारचं वक्तव्य वर्त केलं नाही. पहिला हा पालकमंत्री आहे की ह्या पालकमंत्री आम्हाला अभिमान वाटला की चला जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत, बाहेरच्या पेक्षा आपल्या जिल्ह्याचा झाला आहे, 4 कामं जास्त होती. पण तुम्हाला सांगतो काही कामाच्या मंजुऱ्या झालेल्या असताना काही, आता बघा एक आरोग्य विभागाच्या काही 2 आपले उपकेंद्र आहेत, त्या 2 उपकेंद्रामधल्या लाईट फिटिंगच्या कामाचे टेंडर झालेत मुंबईत. त्याचं L1 सुद्धा जाहीर केले. परंतु पालकमंत्र्याच्या आग्रहाखातर मला मिळालेली माहिती की त्या ठिकाणचा एक अधिकारी पवार नावाचा आरोग्य विभागातला मुंबईच्या, तो L1 झालेलं टेंडर असताना सुद्धा वर्क ऑर्डर इश्यू करत नाही. मग ह्याला मुख्यमंत्र्याचं पाठबळ आहे का. मुख्यमंत्र्यांनी अशा स्वरूपाचं सांगितलंय का पालकमंत्र्यांना की जिल्ह्यात काही करायचं तर तुझ्या मनासारखं झालं पाहिजे तसंच कर, असं काही सांगितले का. असं मला ह्या ठिकाणी वाटतं. बऱ्याच प्रकरणामध्ये अशी परिस्थिती आहे. अरे सगळे धंदे ह्यांचेच, क्रेशर ह्यांचे, डांबराचे प्लॅन्ट ह्यांचेच, गुत्तेदार ह्यांचा, घरचे सगळे, बाहेर जायची गरजच नाही यांना. आता मागच्या डीपीटीसीतले जवळजवळ 2.5 ते 3 कोटी रुपये कारखान्याच्या बाजूलाच रस्त्याला टाकले. बँकेत सुद्धा कोणाला कर्ज देऊ नये म्हणते ते. माझ्या जिंतूर सिलोमध्ये कोणी कर्ज द्यायचं नाही शेतकऱ्याला, मी म्हणेल त्यालाच. म्हणजे हुकुमशाही आहे का देशामध्ये. हुकुमशाही आणखी कधी बघितली नाही, पण ह्या जिंतूरमध्ये हुकुमशाही बघतो मी. आणि पालकमंत्र्याच्या रूपानं ह्या जिल्ह्यामध्ये जरा हुकुमशाहीचा प्रकार चालू आहे. म्हणजे विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधीला दाबून मुडपून टाकायचं सत्तेच्या मस्तीनं. पण जनता एवढी दुधखोळी नाहीये. मी सत्ताधाऱ्याला विनंती करतो आणखीन बी की तुम्ही विरोधी पक्षासोबत सन्मानानं आम्हाला वागवा. उद्या आम्ही आणखीन वाट बघतोय, पण आज ना उद्या आम्ही रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधामध्ये आणि तुमच्या विरोधामध्ये रणसिंग पेटविणार आहेत, हे लक्षात ठेवा.
आमच्याशी तुम्हाला वैर घेणं परवडणारं नाही, कारण तुम्ही वैर आमच्याशी नाही घेत, तुम्ही जनतेशी वैर करताय. जनतेनं निवडून दिले आम्हाला आणि जनतेची कामाची आम्ही शिफारस करतोय. ते जर तुम्ही कामं आम्हाला देणार नसताल तर जनतेला तुम्ही काय उत्तर देणार आहेत? का तिथं तुमच्या पडलेल्या उमेदवाराला त्या भागातल्या लोकांनी मतदान दिलं नाही का? मोदी सरकार पंतप्रधान व्हावेत म्हणून तुम्ही मतं मागितलेत ना. ठीक आहे, मला 50 भेटले असतील, तुम्हाला 40 भेटलेत ना. मग ते 40 मतात लोकांचा तरी आदर करा ना. ठीक आहे, माझ्या 50 लोकांचा नका करू, तुम्हाला मतदान करणाऱ्या लोकांचा तरी आदर करा. एवढी कशी तुम्ही बेशरम झाला सत्तेपोटी, मला हेच नाही कळलं आणखी नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती असेल की तुम्ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये दिलेल्या अधिकाराप्रमाणे वागा. ठीक आहे, आम्ही विरोधी पक्षातली माणसं आहोत, आम्हाला विरोधकाला तुम्ही 10 रुपये कमी द्या हो. आम्ही 4 कामं सुचवले असतील, तुम्ही आम्हाला 2च द्या. तुम्ही 4 नाही 5 घ्या, पण तुम्ही द्यायचंच नाही. ही जी तुमची वृत्ती चालू आहे ना, ही जरा कुठेतरी थांबवा. ही तुम्हाला आज मी ह्या निमित्तानं इशारा देतोय. भविष्यात तुम्हाला ह्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, हे लक्षात ठेवा.